चला आता टाइमपास करू नका. 6च्या आतमध्ये एखादी मॅच संपवायचा आहे. 5 षटकांचा सामना म्हणजे प्रत्येक कान 20 मिनिटं जर दिले तर 5 षटकं कंप्लीट होऊ शकतात. तर आपण 25 मिनिटं घेणार आहोत. थोडंसं टायमिंगचा अवधी अजून एक्स्ट्रा देतोय, परंतु जर पाहिलं तर त्याहून जास्त घेऊ नका प्लीज, आम्ही विनंती करतोय. पुढेच एकदा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण पाहत आहात, ऐकत आहात अर्थातच जर पाहिलं तर माऊली चषक 2024 एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील स्पर्धा आपण पाहतायत. मॅच ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल रोनक पाटील, स्ट्रायकला असेल दीपेश. पहिलाच बॉल आवडला जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर बॉलला पिचिंग केलं गेलं. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक सिंगल. मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या मॅच मध्ये रोनकचं एक मेडन ओव्हर षटक, त्यानंतरच्या मॅच मध्ये रोनकचं 2 धावेच्या षटक 2 विकेट त्यांनी घेतल्या होत्या आणि या मॅचचं षटक पहिल्या बॉलवरती वाईट. कशा प्रकारची गोलंदाजी असेल मिस्टर रोनकच्या माध्यमातून हे पाहणं मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं असेल. बॉलिंग ट्रॅक वरती पुढे एकदा मिस्टर रोनक तयार. ओव्हरती विकेटने फुलटॉस होता. दिपेशने जर पाहिलं तर फुलटॉस फटक्याची मेजवानी मैदानाच्या बाहेर फेकली गेली आहे. मोजून मापून तोलून मारलेला हा दमदार षटकार. 6 धावा. जबरदस्त फटका होता. फुलटॉस होता आणि जैसी गेर वैसी नसीहत असं मैदानाच्या आत सांगत असताना मिस्टर दिपेश फुलटॉस आणि आवडला सुंदर फटका होता. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7च्या घरामध्ये. भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाले, त्याचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असं व्यक्त करतोय. तुम्ही या ठिकाणी आला ती स्पर्धा आणखीन उत्तीर्ण घेईल. ओहो, यावेळेला लाईन चेक करावी लागेल. ऑप्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले जाते. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आता मात्र 8च्या घरामध्ये. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसात जर पाहिलं तर भरपूर प्रेक्षकांचा प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागला गेलाय. सन्माननीय धनेशजी वजे साहेबांच्या माध्यमातून 3 षटकार 3 चौकार जर एखाद्या फलंदाजी ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या फलंदाज दिलं जाईल. पहा, थेट प्रेक्षेपण आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पाहतायत. एक सुंदर टेलिकास्टचा चॅनल आहे आणि मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक वाईट बॉल. भरपूर वाईट बॉल. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक चेंडू फेकून झालाय आणि धाव फटकावरती 10 धावा लगावल्या जात आहेत. खराब षटक राहिले ते म्हणजेच रोनक पाटील यांचं. म्हटलं ना की प्रत्येक दिवस आपला नसतो आणि निश्चित स्वरूपात तेच मैदानाच्या आतमध्ये दिसून आले. प्रत्येक दिवस आज मात्र जर पाहिलं तर रोनकचा दिवस होता दुपारच्या 17 पर्यंत, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर आता मात्र दिपेश एक जबरदस्त फलंदाज एक षटकार मारला. त्यानंतर संपूर्ण प्रेशर हे रोनकवर पाटीलवर टाकण्याचा प्रयत्न केला. लेग कटर ऑन साइडला बॉलला वडवले गेले. क्षेत्ररक्षक आलेत. पाहता शॉर्ट मिड विकेटला 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली जाते. ती म्हणजेच आता मात्र पाहिली तर 11च्या घरामध्ये 11 धावा तुमच्या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत आणि इथून देखील जर पाहिलं तर या 5 षटकामध्ये तुमच्या 50-60 धावा जर बनताय तर निश्चित स्वरूपात चांगली फायटिंग या मॅच मध्ये पाहायला मिळेल. कोलवट डब्याचा बॉल होता तन्मय. पहिलाच बॉल जर पाहिलं तर सुंदरी फ्लिकच्या माध्यमातून जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाने लॉंग चेस होतं ते कंप्लीट केले गेले आणि पाहता 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफटकावरती 13च्या घरामध्ये चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3 चेंडूमध्ये 13 धावा असं समजावं लागेल. 2 षटकार आणि एक सिंगल काढली आहे ती म्हणजेच फलंदाजाने 13 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. करंट रेंडर जर पाहिले तर आता मात्र भरपूर जास्त रीतीने पाहतोय, पण रोनक पाटील यांना मात्र आता मात्र कमबॅक करावं लागेल. ओहो, कमबॅक करावं लागेल. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला तशा प्रकारचे गोलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये झाले. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. स्विंग अँड मिस झाले. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला होता आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल राहील तो म्हणजे डॉटच्या माध्यमातून चेंडू फेकून झाले. 4 संघाची धावसंख्या 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतायत.
काही वेळेला जर पाहिलं तर अपील केली जाते, परंतु सुंदररीत्या आपण पाहतो लाईन अँड लेंथ आता मात्र रोनक पाटीलची जी खासियत आहे त्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो, ती गोलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रोनक करतायत. हा बॉल देखील जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून राहील. चेंडू फेकून झाले 5, संघाची धावसंख्या 13. म्हणजे आता मात्र जर पाहिलं तर फेरा हा प्रतिस्पर्धी संघावर दिसतो. हे अशुभ आकडे एक टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये मानले जात आहेत. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल. अशा रीतीने जर पाहिलं तर रोनक पाटलीचं कौतुक करावं लागेल. पहिल्या एका चेंडूवरती 10 धावा, त्यानंतरच्या 5 बॉल वरती फक्त आणि फक्त 3 धावा. ही खासियत आहे रोनक पाटीलची. आणि पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. प्रथमतः फलंदाजी करत असताना या 5 षटकांच्या मॅच मध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये 2 संघांना पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर बॅटिंग करताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, तो म्हणजेच आई कुर्लाई कशीचा संघ. आणि फिल्डिंग करताना आपण पाहतोय ते म्हणजे जय बजरंग शिरगाव या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. दोन्ही बलाढ्य संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आणि निश्चित स्वरूपात जो जिंकेल तो थेट फायनलच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर मला वाटतं कोसमाई खार्डी ए संघास विरुद्ध तो खेळताना दिसेल. गौतम म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. गौतम एक अनुभवी गोलंदाज आहेत. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 3ऱ्या बॉलवरती त्यांनी षटकार खाल्ला, परंतु जर पाहिलं तर त्यांची धावसंख्या ही कशी कमी होईल हे पाहणं महत्वाचं होतं. त्यानंतर त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि निश्चित स्वरूपात गौतम म्हात्रे तयार झालेत. षटकातील पहिला बॉल खेळण्यासाठी दीपेश. पहिला बॉल यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. वेगाने क्षेत्ररक्षक आलेत भावेश पाटील आणि पाहता पाहता चेंडूने कलेक्ट केला गेला आणि दुसरी धाव घेताना फलंदाज तन्मय बॅक टू दी डगआउट. पहिला धक्का लगावला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो बॅटिंग करतोय आई कुर्लाई कशीच संघाला तन्मय यांना परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. पहिल्या बॉलवरती विकेट या ठिकाणी मिळाली, ती म्हणजेच गौतम म्हात्रे या गोलंदाजाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर हितेश. पहिला बॉल. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर लाईन ओळखावी लागेल आणि यावेळेला जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले जाते. मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून एक सिंगल आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल, ती म्हणजे आपण पाहणार आहोत 15च्या घरामध्ये एक गडी जरूर गमवलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर संघ पाहायला मिळतोय आई कुर्लाई कशीच संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहतायत. समोर टाकला होता ऑन साइडला, मोठा फटका खेळण्याचा मनसुबा बनवला आणि थेट पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिस्टर दीपेश नावाचा ब्रँडेड सिक्सर, 6 धावा. मिस्टर दीपेश एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून कित्येक वेळा आपण त्यांना पाहिले. ऑफस्टिकच्या बाहेर सफल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला केला गेला, परंतु बॅट थोडीशी हातात फिरली गेली आणि बॉल थेट पाठवला गेला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकाराकरिता. या 6 धावेच्या संघाची धावसंख्या 21. 1.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. दीपेशला देखील माहित आहे या महत्वपूर्ण मॅच मध्ये कशी फलंदाजी करणं अपेक्षित असेल, परंतु आता मात्र चांगली फलंदाजी त्यांनी केले. 4 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत 14 धावा या मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात. फिल्डिंग सेटअप थोडासा चेंज हा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. अमेरिका लँडिंग ग्रुप आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून भरपूर कॅश प्राइज या संपूर्ण स्पर्धेसाठी लावले गेले. त्यांच्या माध्यमातून देणगी देखील आले. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देखील त्यांच्याच माध्यमातून स्पॉन्सरशिप झाले. आणि यावेळेला जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले जाते. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या या धावफटकावरती लगवली जाईल, ती म्हणजे 22च्या घरामध्ये. पहा अमेरिका लँडिंग ग्रुप आपण पाहतायत ऑन स्क्रीन. हे 5 व्यक्तिमत्व आहेत आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून भरपूर काही या स्पर्धेसाठी देण्यात आले. त्यांचं पुढेच एकदा मनपूर्वक आभार. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल.
ओहो, यावेळेला जर पाहिलं तर सुंदर चेंडू पाहायला मिळतो. ऑफस्टिक थोडेसे बाहेर शपल झाले आणि यावेळेला जर पाहिलं तर पंचाने नेट नटकं जर पाहिलं तर निर्णय त्या ठिकाणी दिलाय. हा बॉल डॉट राहील. या ठिकाणी जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु यावेळेला डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 22 धावा धावफटकावरती लगावला गेला. चेंडू फेकून झालेत 1.3. 5 षटकांच्या मॅचेस मध्ये जर पाहिलं तर 60 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल का हे पाहणं महत्वाचं असेल. मैदानाच्या आतमध्ये आई कुर्लाई कशीच संघ शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. बॅटचं एलिव्हेशन तितकंसं प्रॉपर पाहायला मिळत नाही. पाहता पाहता त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक येत आहेत कावकॉर्नर क्षेत्रामधून पुढे आणि त्या ठिकाणी एकच धाव कंप्लीट केली जाईल. एकच धावेने संघाची धावसंख्या या धावफटकावरती 23 धावा. पहा डीबीएन लाईव्ह एक फास्ट अँड फ्युरियस स्कोरिंग म्हटलं तर वेगाने झटपट स्कोर टाकला जातो. त्यानंतर जर पाहिलं तर सर्व काही एका कॅमेऱ्यानुसार देखील संपूर्ण कितीही मोठी स्पर्धा असू द्या कव्हर करण्याची क्षमता या डीबीएन लाईव्ह मध्ये आहे. 2-3 कॅमेरे जर असले तर अजून चांगली स्पर्धा. शॉर्ट बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत आणि त्याला बीट करून बॉल थेट चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कावकॉर्नरच्या पट्ट्यामध्ये येतोय दमदार चौकार. 4 धावा. 4 धावाला संघाची धावसंख्या 4 धावाने धावफटकावर जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 27. 1.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 5 क्षेत्ररक्षक आले होते चेंडू मागे परंतु जर पाहिलं तर चेंडू जर अंगाला आदळला असता तर 2 धावा फक्त आणि फक्त गेल्या असत्या. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू अंगाला आदळला नाही आहे. त्याच कारणास्तव 4 धावांचा भुर्दंड मैदानाच्या आतमध्ये भोगावा लागतोय तो म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या संघाला. स्लोवर 1 समोर टाकला होता. ऑन साइडला बॉलला उडवला गेले. या ठिकाणी देखील चुकीचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये 2 षटकार आपण पाहिले क्षेत्ररक्षकाने सोडले होते आणि या मॅच मध्ये 2 चौकार आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने सोडलेत. यावेळेला चौकार आलाय. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 31 धावा म्हणजेच काय 15.50च्या सरासरीने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आई कुर्लाई कशीच संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. ही महत्वाची बाब आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले फक्त आणि फक्त अगदी 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट आणि कावकॉर्नरच्या अगदी मध्ये एक क्षेत्ररक्षक उभे असतील. षटक क्रमांक 3 मध्ये आलेत. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर चेतन पाटील. 11 आतापर्यंत चांगली सरासरी गाठली मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना देखील आपण पाहतोय. या मॅचचा आनंद घेत असताना पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आलेत. पाहता पाहता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो. हिट झालाय परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र ती म्हणजेच 33च्या घरामध्ये 33 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. क्लिअरिटी का बिग बॉस म्हणून आता मात्र पालघर जिल्हा या पालघर संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये डीबीएन लाईव्ह याला ओळख मिळाली गेली आहे. मोठमोठ्या लाईव्हस आहेत परंतु त्यामधीलच एक नामांकित लाईव्ह आपण पाहतो डीबीएन लाईव्ह. समोर टाकला होता. यावेळेला जर पाहिलं तर डाऊन डिगम खेळण्याचा प्रयत्न. भावेश पाटील असतील तर कुठलीच चुकी होणार नाही आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद. यावेळेला दुसरा धक्का. आता मात्र दीपेशाने परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. आई कुर्लाई कशी संघाचा दुसरा फलंदाज बाद झालाय. परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. मिस्टर नारायण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलेत. एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांना आई कुर्लाई कशीच संघामधून कित्येक वेळा आपण पाहिलेत आणि तेच नारायण हे मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी गेलेत. पहा ना आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजेच आई कुर्लाई कशीच संघ. कारण की जर पाहिलं तर चांगल्या धावसंख्या त्याने बनवले. नारायण पहिला बॉल जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी लेग स्ट्रिक वाचली नाहीतर लेग स्ट्रिक वाकली असती असं म्हणावं लागेल. अगदी थोडासा बाजूने हा बॉल निघून गेला आणि डोक्यावर गोलंदाज चेतन पाटीलने डोक्यावरती हात मारला. सर्वात मोठी विकेट देखील मिळाली असती.
चेतन पाटील यांना आपण पाहतोय सुंदर गोलंदाज, परंतु आता मात्र कमबॅक त्यांना करावं लागेल. संघ अडचणीत असताना धावा कमी खर्च करावा लागतील. परंतु यावेळेला जर पाहिलं तर पहिलाच बॉल नारायण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त फ्लिकच्या माध्यमातून सरळ चेंडूला पाठवले गेले. डीप बाकवास किंवा लेगच्या डोक्यावरून सरळ 6 धावांकरिता या माऊली चषकातील एक दमदार षटकार. 6 धावा. प्रोजेक्ट स्कोर आतापर्यंत 80 धावा दाखवतोय आणि पहिल्या डावाचा खेळ चालू असताना येतील का 80 धावा हे पाहणं महत्वाचं असेल. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर 80 धावा जर आल्या तर आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठं टोटल मानलं जाईल. धावसंख्या 40 झाले. 2.3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहतोय. चेतन पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये इन फॉर्म गोलंदाज म्हणून सकाळ सत्रापासून ओळख होती, परंतु आता मात्र थोडेसे खराब गोलंदाजी करतायत. परंतु अजून देखील मॅच संपलेली नाही आहे. व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल हे धोक्याचे संकेत मैदानाच्या आतमध्ये टाकतायत. कारण की जर पाहिलं तर जरूर वेगाने गोलंदाजी करणं चेतन पाटील जाणतायत, परंतु जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं त्यांचं जर पाहिलं तर ते नियंत्रण आहे ते खच्चीकरण होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आणि जबरदस्तरित्या आपण पाहतोय चेतन पाटील यांना आता मात्र कमबॅक त्यांना करावं लागेल. संघाची धावसंख्या 41. फुलटॉस होता, ऑन साइडला बॉलला उडवला गेला. 2 क्षेत्ररक्षक त्याच्या अगदी मधून बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. 4 धावांकरिता व्हेरी वेल डन. गॅप शॉट पाहायला मिळतोय, चौकार निघून जातोय. क्वालिटीचं क्रिकेट, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट या वैतरणा विभागामध्ये खेळलं जाते हे दर्शवत असताना नारायण. फुलटॉस ऑन साइडला बॉलला उडवले गेले. डीप विकेट आणि त्यानंतर लॉंगॉनला वाईडिस्ट लॉंगॉनला फिल्डर होते. दोघांच्या मधीतून बॉल फरार झाला. 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या 45. ओहो, आता मात्र कमबॅक केले जाते ते म्हणजे गोलंदाजच्या माध्यमातून चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडासा मागे ठेवला टप्पा आणि यावेळेला जर पाहिलं तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये फलंदाजाला या ठिकाणी बीट केले झाले. फलंदाज आता मात्र दुविधा मनस्थितीमध्ये राहतील. या पुढचा बॉल सिंगल घेऊ की डबल घेऊ, कारण की शेवटचा बॉल असेल आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं सिंगल डबल मोठा फटका येणं गरजेचं असेल या बॉलवरती, कारण की धावसंख्या ही हलत राहणं महत्वाचे राहील. सिंगल डबल मोठा फटका, सिंगल डबल मोठा फटका. बॉल चालला थेट मैदानाच्या बाहेर. उल्लेख केला तसंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. षटकार गेलाय. षटकार निश्चित संघाची धावसंख्या प्रथमदा बॅटिंग करत असताना 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. आई कुर्लाई कशी संघाची धावसंख्या 51 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या. जबरदस्त केली राहिले ती म्हणजेच आई कुर्लाई कशीच संघाची. एक्कावन्न धावा धावफटकावरती लगावल्या गेल्यात. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. इथून देखील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 12 बॉल मध्ये किती धावा येतील हे पाहणं महत्वाचं राहील. काय जबरदस्त बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. जो येतोय तो षटकार चौकारांची हातीबारी करतोय. इथेच ते 2 चेंडूचा सामना केला, 8 धावा त्यांनी केल्यात. आणि मिस्टर नारायण ज्यांनी 4 चेंडूचा सामना केलाय आणि 16 धावा त्याने मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात. गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेटने यावेळेला जर पाहिलं तर पहिलाच बॉल रोनक वरती हल्ला चढवला जातोय. फटका फसला गेलाय. झेल होणं महत्वाचं असेल. झेल झालेली आहे आणि रोनकच्या षटक क्रमांक 4 पहिल्या बॉलवरती विकेट मिळाले. फलंदाज बाद झाले. त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर हितेश बॅक टू दी डगआउट. मिस्टर मयुरेश हे मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी गेलेत. 11 चेंडूंचा खेळ अजून देखील इथून शिल्लक असेल.
11 चेंडूंचा खेळ इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. धावसंख्या 51च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. आणि आता मात्र जर पाहिलं तर मयुरेश हे जे स्ट्राईकला आहेत, जे नवीन फलंदाज आहेत, परंतु रोनक पाटील लेग कटर होता, बॅट चिकाडा लागले आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकांनी बॉल अडवला आहे. परंतु जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट केला होता. डायरेक्ट हिट लागला असता तर विकेट मिळाली असती मैदानाच्या आतमध्ये, परंतु असं काही मैदानाच्या आतमध्ये घडत नाही आहे. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे. आपण पाहतोय धावफटकावरती धावा लागल्या आहेत, त्या म्हणजेच 52 धावा, 52 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. फुलटॉस होता यावेळेला जर पाहिजे सुंदर फटका पाहायला मिळतोय. मनगटाच्या सहाय्याने बॉलला थेट पाठवले गेले. डीप बाकोस्कर एकला 1 बाउन्स ओव्हर 0. 4 धावांकरिता माऊली चषकातील एक दमदार, शानदार, बहरदार चौकार 4. नारायण आता मात्र चांगली फलंदाजी करतायत, ज्यांनी 5 चेंडू सामना केले, 20 धावा केल्यात. ऑफस्टिकच्या बाहेर थोडीशी सफल झाले. फुलटॉस होता, ऑन साइडला वडवला गेला, तो म्हणजे जबरदस्त फटका मनगटाच्या सहाय्याने बॉलला थेट पाठवले गेले, ते म्हणजे बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकाराकरिता संघाची धावसंख्या 56 धावा या धावफटकावरती. ओहो, सुंदर बॉल होता. फुललेंचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन याही वेळेला बॉल फरार झालाय. 1 बाउन्स ओव्हर 0. 4 धावांकरिता दर्जेदार, धमाकेदार बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. आणखीन एक चौकार आला तर या ठिकाणी जर पाहिलं तर धनेजी वजे साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज असेल. एक चौकार झाला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी असेल. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर आता मात्र जड मध्ये गेली होती. आता मात्र पायावर पाहूनच गोलंदाजी केली गेली आणि अशा रीतीने जर पाहिलं तर हा डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये केली गेली. सुंदर चेंडू होता, अगदी यॉर्कर बॉल होता, वाईड यॉर्कर, आणि तिथून जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. अशा रीतीने 3.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 61च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 61 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. चला, टाइमपास करू नका, वेळेची दिरंगाई करू नका मित्रांनो, प्लीज. आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. एक सेन्सिबल क्रिकेट, एक जबरदस्त क्रिकेट या वैतरणा विभागामध्ये होतंय आणि असंच होत राहू हीच सदिच्छा असतील, कारण की चांगले क्रिकेट तुमच्या विभागामध्ये खेळलं जाते. बॅटची कडा, मागे चालला बॉल, शॉर्ट टॉर्नमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. हा बॉल डॉटच्या माध्यमातून अशा रीतीने पाहिजे तर 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या अखेरीस प्रथम तर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय. अर्थातच आई कुर्लाई कशी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 3 गडी बाद 61 धावा. शेवटचं षटक कोणाला दिलं जाईल, शेवटच्या षटकात 10, 15, 20 किती धावा येतील हे पाहणं महत्वाचं असेल. नारायण 7 बॉल 21 त्याने आतापर्यंत धावा केल्यात. मिस्टर नारायण यांना आपण पाहतोय, ज्याने 7 चेंडू 24 धावा कशा केल्या हे डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जाते. फुलेंचा बॉल होता ऑफ साइडला, या ठिकाणी जर पाहिलं तर लॉग ऑफला खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक होते, त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन हा बॉल चौका निघून गेला. अशा 24 धावा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केला मिस्टर नारायणने. शेवट षटक मैदानाच्या आतमध्ये प्रताप म्हात्रे आलेत घेऊन. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल नारायणसाठी ऑन साइडला खुरवट डब्याचा बॉल होता. ऑन दी ऑफ बॉलला खेळून काढला जाते. लॉंग ऑनला फिल्डर आहेत 22. पाहता पाहता एकच सिंगल असेल. या ठिकाणी जर पाहिलं तर प्रतापला वाटलं की या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न 2 फलंदाज करतायत, परंतु तसं काही मैदानाच्या आतमध्ये घडलं नाहीये. अशा रीतीने एकच धाव येताना दिसते. एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे आपण पाहतायत 62 धावा या धावफटकावरती. 62 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. आता मात्र जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक असेल. 5 चेंडूमध्ये किती धावा येतील हे पाहणं महत्वाचं मैदानाच्या आतमध्ये राहील. जे बजरंग शिरगाव विपक्ष आपण पाहतायत आई कुर्लाई कशी, तर 2 संघाच्या माध्यमातून ही लढत महत्वपूर्ण लढत, आणि तो जिंकेल तो मात्र कोसमाई खाडी ए संघाविरुद्ध रविवारच्या दिवसात खेळताना दिसेल. ओहो, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मयुरेश यांना परतावं लागते. डगआउटच्या दिशेने विकेट सॅक्रिफाईस केली जाते. नवीन फलंदाज लवकर धावत मैदानाच्या आतमध्ये जा, ही मात्र मी एक विनंती करतोय.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत मिस्टर केतन. आता मात्र जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये झालेत एंटर. 4 चेंडूचा खेळ पहिल्या डावातील इथून देखील शिल्लक असेल. प्रताप मात्र तयार होतील वरती विकेटने. शॉर्ट बॉल होता बॅटची कडा लिडिंग एज लागले बॉल चाललाय थेट आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिझनला. पाहता पाहता चेंडू निघून गेलाय सीमा रेषे पार. नशिबाचा येणारा चौकार मिस्टर नारायणच्या बॅट मधून. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 66 झाले. बॅटची कडा लागली होती बाहेरची आणि तिथून 2 क्षेत्ररक्षक होते त्याच्या डोक्यावरून हा बॉल निघून गेला थेट आमच्या प्रेक्षकांच्या अभिवादना करता चौकाराकरिता. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 66 झाले आणि 3 बॉल हे मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. इथून देखील 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. ओहो यावेळेला इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळलेला फटका अप्रतिम पाहायला मिळतो. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आलेत. पाहता पाहता चेंडूने वळण घेतलंय आणि निघून गेलाय तो म्हणजे डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि तिथून जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या. 4 बॉल फेकून झालेत. संघाची धावसंख्या आता मात्र 68 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. माऊली चषक 2024चा आपण थरार पाहत आहेत. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा वैतरणा नगरीमधील आणि मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपण पाहत आहेत. कौतुक करावं लागेल या संपूर्ण स्पर्धेचं. शॉर्ट बॉल आपण टाकण्याचा प्रयत्न आवडला जर पाहिजे तर शोल्डरचा पुरेपूर वापर केला गेला प्रताप मात्रेच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी जर पाहिले तर फलंदाज नारायणांना बीट केले जाते. चांगली गोलंदाजी आता मात्र राहिले. पहा प्रॉपर स्विंग झाला पडल्यानंतर थोडासा उसळी घेतला त्यानंतर जर पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉटच्या माध्यमातून राहील. शेवटचा बॉल या ठिकाणी अंतिम शिल्लक असेल. पहा एकंदरीत जर पाहिलं तर मॅच मध्ये ज्या वेळेला रंगत येते त्या वेळेला जर पाहिलं तर कॉमेंट्री करण्याची मजा देखील तेवढ्याच प्रमाणावरती प्रत्येक समालोचकाला येते. यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतोय. पाहता पाहता क्षेत्ररक्षक आहेत प्रेक्षक म्हणून राहतील. शेवटच्या बॉलवरती एक घोड चौकार पाहायला मिळाला आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय आणि अशा रीतीने संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचले ती म्हणजेच आपण पाहत आहेत 72 धावा. आणि आता मात्र जर पाहिलं तर 30 चेंडू आणि 73 धावा विजयाकरिता लक्ष मैदानाच्या आतमध्ये असेल ते म्हणजेच जय बजरंग शिरगाव या संघासमोर. ज्या वेळेला मॅचला सुरुवात होईल आवाज ऐकणार आहोत ते म्हणजेच हार्दिकजी किणे सरांचा. कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा माऊली चषक 2024. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. माऊली चषक 2024 आपण पाहतो आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. मागच्या मॅचमध्ये नारायणची जबरदस्त बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं आणि या मॅचमध्ये सुद्धा त्याची बॅट मात्र बोलताना दिसली. चला 2 फलंदाज प्लीज काही करायचे. चला 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. 72 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आजच्या दिवसातील एक उच्चांक मात्र नक्कीच गाठला गेला. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मात्र धावा होताना पाहायला मिळाल्या. परंतु आजच्या दिवसामध्ये ज्या धावा अपेक्षित होत्या प्रथम बॅटिंग करत असताना परंतु त्या धावा झाल्या नव्हत्या. या शेवटच्या मॅचमध्ये नक्कीच एक मोठं टार्गेट समोर पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय दीपकदादा राऊत यांच्यामध्ये 2222 रुपयांची रोख रक्कम मात्र आमच्या मंडळाला लाभली गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 73 धावांचं एक मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. 73 धावांचा पाठलाग. एक कॅश प्राइज आलं या ठिकाणी लंकेश दादा भोईर यांच्याकडून. सलग 3 षटकार आले तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळते.
चेतन आणि सौरभ ही जोडी पाहायला मिळते. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 73 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 5 षटकांमध्ये. हा धावा होऊ शकतात. सिमेंटची विकेट आहे. धावा चेस होतात. या खेळपट्टीचं विशेष म्हणजे आपण पाहू शकतायत. चेतन आणि सौरभ ही जोडी आपण पाहतोय. धन्यवाद तुषारजी सोनाने यांचा गोड आवाज. म्हणजे 2 दिवस तुम्ही ऐकतायत. नायगाव जुचंद्र परिसरातील एक गोड आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये नक्कीच दोन्ही फलंदाजांनी चांगली बॅटिंग मात्र केली होती. आता मात्र तीच अपेक्षा पुन्हा एकदा मात्र डगआउट मधून असणार आहे. एका बाजूला जय बजरंग शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला आई कुर्लाई कशीत हा संघ पाहायला मिळतोय. पहिलं षटक फेकण्यासाठी नारायण आपल्याला पाहायला मिळतोय. एक हुकमी एक्का आपल्याला पाहायला मिळतोय. आई कुर्लाई कशीत संघाचा ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली उल्लेखनीय नक्कीच आहे. अप्रतिम मात्र बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती एक टीमने मोठी टोटल मात्र स्कोर कार्डवरती उभी केली. चेतन स्ट्राईकवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुर अत्याचा फलंदाज आहे. त्याच्यासमोर नारायण. पहिला चेंडू हुकचा फटका. सरळ चेंडू मात्र लॉंग लेग सीमारेषा पलीकडे जाईल का, तर यावेळेला शॉर्ट मध्ये शतक ठेवला होता आणि कुठली चुकी होणार नाही. गुड कॅच फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन नाव. पहिल्या चेंडूवरती जी स्टार्ट मात्र हवी होती ती स्टार्ट मात्र मिळवून दिल्या. आज नारायण यांचा दिवस आहे. ज्या प्रकारे मात्र परफॉर्मन्स दाखवलाय विथ द बॉल, विथ द बॅट, विथ द फील्ड या तिन्ही फॉर्मॅटमध्ये नक्कीच प्रभावित करताना पाहायला मिळालात. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर चेंडू फेकून झाल्यात 1 आणि पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट येताना पाहायला मिळाली. उद्याच्या दिवसामध्ये वैतरणा ब गट आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये अ गट मात्र पाहायला मिळाला आणि त्यानंतर वसी विरार गट आपल्याला पाहायला मिळेल. प्युअर क्रिकेट मात्र नक्कीच पाहायला मिळेल शनिवारच्या दिवसामध्ये आणि रविवारच्या दिवशी मात्र नक्कीच फायनल डे आपल्याला पाहायला मिळेल. या 4 ट्रॉफीज वरती कोणत्या त्या 4 संघांचं मात्र नाव कोरलं जाईल सुवर्ण हस्ताक्षरामध्ये नक्कीच आपल्याला समजेल. ऑन साइडला शॉर्ट पुलचा फटका लॉंगॉन सीमारेषा पलीकडे सरळ चेंडूला मात्र पाठवलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. फॅब्युलस टायमिंग. षटकार. गुड शॉट. प्रतापच्या बॅटमधनं हा फटका पाहायला मिळाला. लौकिकच साजेशी कामगिरी इथून करावी लागणार आहे कारण 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक मोठं टार्गेट समोर पाहायला मिळते. माइंडसेट तुमचा मात्र नक्कीच इथून ॲक्युरेट ठेवावा लागणार आहे. परंतु चांगला फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला प्रतापच्या बॅटमधनं. बॅट स्विंग प्रॉपर होतं. ऑन साईडला खेळला जातोय. चेंडू मात्र निघून जातोय स्क्वेअर लेग मध्ये. शॉर्ट मध्ये शतक मात्र नक्कीच आहे. चेंडूला मात्र फील्ड करेल तत्पूर्वी एक धाव मात्र येताना पाहायला मिळते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 7 या आकड्यावरती. आदरणीय सन्माननीय लंकेश दादा भोईर यांच्याकडून मात्र एक कॅश प्राइज आले. सलग 3 षटकार आले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळते. ऑफ साइडला स्क्रोप द विकेटचा फटका नक्कीच पाहायला मिळतोय. सरळ चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फार वेगाने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. बॅटचा फ्लो ओपन केला. इंटू दी गॅप मध्ये चेंडू मात्र पाठवला आणि चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. 11 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 11 रन स्कोर करती पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिलं षटक मात्र प्रगती पथावरती पाहायला मिळते. जवळजवळ 73 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यामुळे कुठेतरी नक्कीच इथून विकेटवरती टिकून राहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुलचा फटका लॉंगनला. सरळ चेंडू निघून जाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अक्रॉस द बॅटने. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. षटकार. गुड शॉट. 17 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. नारायणने पहिल्या चेंडूवरती स्टार्ट मात्र ज्या प्रकारे मिळवून दिली होती तिथून असं वाटलं होतं ही स्टार्ट मात्र कंटिन्यू राहील शेवटपर्यंत परंतु तसं घडलं नाहीये.
त्यानंतर 3 मोठे फटके पाहायला मिळाले, 2 षटकार आणि 1 चौकार मात्र येताना पाहायला मिळाला. एक षटकार प्रतापच्या बॅटमन, त्यानंतर सौरभच्या बॅटमन 1 षटकार आणि 1 चौकार येताना पाहायला मिळाला. म्हणजेच दोन्ही फलंदाज मात्र जबाबदारीला जाणतायत. ऑफसाईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता, आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगले प्रयत्न दाखवले होते, एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 18. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 18 रन्स इंटू द स्कोर कार्ड आपण पाहतोय. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 24 चेंडू आणि 55 ची गरज आहे. 24 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा होऊ शकतात, कारण ज्या प्रकारे आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांनी मात्र या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग केलंय, त्याच प्रकारची पॉवरफुल बॅटिंग पुढच्या 4 षटकांमध्ये सुद्धा करावी लागणार आहे. ते आत्मविश्वास मात्र नक्कीच तुम्हाला स्वतःवरती ठेवावा लागणार आहे, कारण जीवनातील सर्वात सुंदर सोबती कोण असेल तर तो आत्मविश्वास आहे, आणि तो आत्मविश्वास स्वतःवरती ठेवावा लागणार आहे सौरभ आणि प्रताप या 2 फलंदाजांना. 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपला. 1 विकेट मात्र या ठिकाणी गमावला आतापर्यंत, तो म्हणजेच जय बजरंग शिरगाव संघाने. कोणताची मार्क होती दीपेश आपण पाहतोय. या सेकंड ओव्हर मध्ये इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅक वरती. समोर सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला प्रताप आहे. जरा जास्त वेळ इथून घ्यायचा नाहीये. जो सामना मात्र नक्कीच पेंडिंग राहील तो ॲक्युरेट आपण रविवारी खेळवणार आहोत फायनल डे मध्ये. दीपेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, स्पिनला अटॅक मध्ये आणलंय या सेकंड ओव्हर मध्ये. समोर सौरभ, इथे चेंडू मात्र नक्कीच हातातून निसटला जातोय. रिलीज होण्याआधीच मात्र चेंडू हातातून निसटला, आणि चांगले कमेंट्स मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षक राजांच्या माध्यमातून, डिबेन लाईव्हच्या माध्यमातून. आणि नक्कीच डिबेन लाईव्हची पुन्हा एकदा टीम मात्र नक्कीच आपल्या परिसरामध्ये जॉईन होताना पाहायला मिळेल. सफालीमध्ये पुन्हा एकदा जॉईन होईल, त्याच्यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत. परंतु सध्या चर्चा करावी लागणार आहे सौरभची, कारण ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय. मिड विकेटला चेंडू मात्र क्लिअर झालाय. 22 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र येताना पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. आणि डीबीएन लाईव्हचं कौतुक करावं लागणार आहे, कारण नक्कीच प्रत्येक गोष्ट मात्र आपल्या स्क्रीनवरती दाखवतायत. बॅटिंग हायलाइट्स असेल, त्याचबरोबर बॉलिंग हायलाइट्स असेल, त्याचबरोबर नक्कीच या खेळाडूंना किती धाव बनवल्यात, त्या खेळाडूंनी किती धाव बनवल्यात, ह्या सर्व काही गोष्टी मात्र नक्कीच पाहायला मिळतात. आणि आज म्हणूनच टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू, या प्रकारचे चेंडू जर दिले तर नक्कीच डेफिनेटली ते मात्र नक्कीच मैदानाच्या बाहेर जातील. ओव्हर द स्क्वेअर लेग आलाय षटकार. मागच्या 2 चेंडूंमध्ये काय बॅटिंग मात्र पाहायला मिळते. 28 धावा फलकावरती लागले जात आहेत. 28 रन स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. आदरणीय माननीय श्री धनेशदादा वजे काशीद कोपरचे गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या मदतीनं 1001 रुपयाची देखदेणगी आमच्या मंडळाला लाभले गेले. त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद, आणि मोठं सहकार्य मात्र आमच्या दात्यांचं नक्कीच राहिलंय. 28 धावा फलकावरती लागले जात आहेत. 28 रन स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. दीपेशच्या खराब गोलंदाजीचा पुरेपूर फायदा मात्र या ठिकाणी उचलला जातोय, कारण आधीचा चेंडू मात्र स्लॉट मध्ये होता, त्याच्यावरती चौकार पाहायला मिळाला, आणि त्यानंतर फुल टॉस दिला, आणि त्यानंतर षटकार मात्र पाहायला मिळाला. आता या तिसऱ्या चेंडूची कहाणी काय असेल याकडे एक मोठा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाईडला ड्राईव्ह मात्र या ठिकाणी केला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. डीप मधून शतशक पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव मात्र पूर्ण केले. धनेशदादा वजे साहेब विनंती करतोय, कृपया पण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. एक गोड व्यक्तिमत्व काशीद कोपर गावातील आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 4था चेंडू असेल. फुलटॉस चेंडू, स्लॉक स्वीपचा फटका सरळ चेंडूला पाठवलाय मिड विकेटला. इट्स आउट ऑफ द पार्क. सॉफ्ट लँडिंग मात्र मिड विकेटला पाहायला मिळते. काय फटका पाहायला मिळाला. ग्रेट शॉट, षटकार. नक्कीच डगआउट मात्र दाखवलं जात आहे. डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण मात्र पाहायला मिळते. काय फटका मात्र पाहायला मिळाला. फुल टॉस होता, पायांवरती बॅलन्स बनवलं, आणि त्यानंतर नक्कीच मिड विकेटला मात्र टेक ऑफ केलाय. 35 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र येणारे चेंडू आहेत 20, आणि 20 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज आहे. 20 बॉल रिमेनिंग अँड 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. प्रतापच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळाला. 20 मध्ये 38 करायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. निदावच्या स्वरूपात चेंडूची सांगता झाले. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुठेतरी नक्कीच शरीरापासून दूर खेळवला, कारण राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय.
त्यामुळे एक जास्त अँगल मात्र मिळतो आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल, फटका चांगला आहे, कडे सरळ चेंडूला मात्र पाठवलंय लॉंगॉनला. अजून एक षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. फट बॅटिंग 41 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग झाली होती त्याच प्रकारे या सत्रामध्ये सुद्धा बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त. आता मात्र 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. मागच्या 2 षटकांमध्ये मात्र 41 आल्यात, येणाऱ्या 3 षटकांमध्ये आता मात्र 32 करायचे आहेत. रिक्वायर रन रेट जो आहे तो 10.67 चा आपल्याला पाहायला मिळतोय. ते टीम मीटिंग नक्कीच केली जाते आणि करायला हवी, कारण पुढच्या 3 षटकांची स्ट्रॅटेजी मात्र इथून बनवावी लागणार आहे. कारण पुढच्या 3 षटकांमध्ये 32 मात्र रोखायचं आहे. कंपॅरिझन जर इथून केलं तर नक्कीच 31 होत्या पहिल्या सत्रामध्ये आई कुर्ला कशीच संघाच्या, आणि कुठेतरी नक्कीच बराच फरक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. जय बजरंग शिरगाव संघ 41 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. विकेट मात्र नक्कीच सेम गमावलाय, परंतु धावांचा फरक मात्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला जातोय. शतशनाचा जर विचार केला तर डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगॉन आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर कव्हरमध्ये एक खेळाडू पाहायला मिळतोय आणि जे 38 सर्कलच्या मध्ये खेळाडू पाहायला मिळत आहेत. गलीमध्ये एक खेळाडू पाहायला मिळतोय. त्यानंतर थर्डमॅन असेल, पॉइंट असेल, एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑफ प्रति षटकामागे 10.67 धावा इथे बनवायचे आहेत. राकेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर सौरभ मात्र नक्कीच ज्या प्रकारे बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये उल्लेखनीय आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज मात्र नक्कीच घेतली गेली, परंतु षटकाला बीट करत चेंडू मात्र लॉंग स्टॉप फ्रीजनला मात्र क्लिअर झालाय. चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटची लीडिंग एज घेतल्यानंतर मात्र हा चौकार येताना पाहायला मिळाला. आता 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहतो 28 धावांची गरज आहे. कुठेतरी आदलून टाकण्याचा प्रयत्न झाला होता, शॉर्ट बॉल मिळाला, ऑफस्टॉमच्या बाहेर डेफिनेटली चेंडू होता, परंतु बॅटची एज आणि नक्कीच चौकार पाहायला मिळाला. कुठेतरी नक्कीच नशिबाची साथ सुद्धा मिळते आणि मेहनतीचं फल सुद्धा मिळते. 17 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. इथे मात्र समोर फटका लॉंग ऑफला मात्र क्लिअर करत सरळ चेंडू मात्र निघून जाईल. ग्रेट शॉट, 6 धावा षटकार. विजयासाठी 22 धावांची गरज आहे. मित्रांनो, मेहनतीचा भाग हा 99% असतो, तर नशिबाचा भाग हा 1% असतो आणि 99% मेहनत मात्र या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजेच जय बजरंग शिरगाव संघाची. 16 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. सौरभच्या बॅटमॅन काय फटका मात्र पाहायला मिळाला. बेसबॉल हिट म्हणून ज्या फटक्याला मात्र ओळखलं जातं तो फटका मात्र पाहायला मिळाला. स्वीपचा फटका, शतशक नक्कीच दूरवर आहे. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे आमच्या प्रेक्षकांना मानवंदना देण्याकरिता आलाय अजून एक चौकार. गुड शॉट. आता मात्र 15 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 15 बॉल रिमेनिंग अँड 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. इथे प्रेक्षक मात्र क्षेत्ररक्षक बनतायत आणि क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनतायत असंच म्हणायला लागेल, कारण ज्या प्रकारे बॅटिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळते, शतशयांना कुठल्याही प्रकारची संधी मात्र नक्कीच या ठिकाणी देत नाहीयेत. कॅप मात्र शोधण्यामध्ये यशस्वी, त्याचबरोबर प्रॉपर टायमिंग सहित मात्र फटके खेळले जात आहेत. ऑन साइड ड्राईव्ह मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. मिड विकेट मध्ये चेंडूला स्टॉप केले गेले. 1 धाव मात्र येताना पाहायला मिळते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 56 रन स्कोर करते लागले जात आहेत. जबरदस्त बॅटिंग या सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळते. 73 धावांचा पाठला करत असताना स्वतःवरती असलेला आत्मविश्वास मात्र जागा केला, स्वतःला मोटिवेट केलं आणि मात्र नक्कीच अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, मिड विकेटला क्लिअर करून सरळ चेंडू मात्र निघून जाईल. 6 धावांकरिता आउट ऑफ द पार्क आलाय षटकार. तेरा चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 62 धावा फलकावरती पाहायला मिळते. 2.5 चेंडूंचा खेळ झाला. काय फटका मात्र पाहायला मिळाला, अप्रतिम. मनगटाचा पुरेपूर फायदा स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. 62 रन स्कोर करती पाहायला मिळतात. विजयासाठी 11 धावांची गरज आहे. मोठ्या प्रमाणात धावा मात्र या षटकामध्ये कुठल्या जात आहेत. पुन्हा एकदा पुलचा फटका, परंतु इथे कॉन्फिडेंटली नाहीये. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी चाललाय, परंतु चेंडू मात्र नक्कीच स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय. चेंडूला थांबवण्यामध्ये यशस्वी या ठिकाणी पाहायला मिळतात, परंतु 3 धावा इथून पूर्ण केल्यात. 65 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 8 धावांची गरज आहे विजयासाठी.
गोलंदाजी मार्क वरती नारायण आपण पाहतोय 12 चेंडूंमध्ये 8 धावा मात्र रोखायचे आहेत. खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. कुठे नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय जय बजरंग शिरगाव संघ. ज्यासाठी 11 आणि 11 मध्ये करायचे आहेत 8. नारायण पुणे शब्द गोलंदाजी मार्क वरती दाखल होईल. करण्याचा प्रयत्न केला होता, चांगला लेग कटर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. लेग कटरने मात्र नक्कीच बीट केलाय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धावाच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालाय. मोठ्या प्रमाणात नक्कीच आजच्या दिवसामध्ये बाउन्सर चेंडू मात्र पाहायला मिळाले. 10 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. नारायणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत या 2 फलंदाजांनी वन साइड मात्र नक्कीच गेम केलाय. ज्या प्रकारे बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. सौरभची जबरदस्त 37 धावांची इनिंग, त्यानंतर प्रतापने 28 धावा बनवल्या आणि नक्कीच आता मात्र 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. परंतु सध्या जर पाहिलं तर इथे सलग 3 चेंडू मात्र निर्धावाच्या रूपामध्ये फेकले जात आहेत. अजूनही मॅच सोडलेली नाहीये हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. गोलंदाज नारायण गोलंदाजी मार्क वरती. फुलचा फटका कॉन्फिडेंट नाहीये. स्क्वेअर लेग मध्ये शतशक मात्र डीप मध्ये आहे. चेंडूला फील्ड करेपर्यंत एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावीचा प्रयत्न चाललाय आणि 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत. आता मात्र विजयासाठी 6 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. डगआउट मध्ये मात्र नक्कीच आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते, कारण मेहनतीचं फल मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. अथक परिश्रमाच्या दिवसामध्ये दोन्ही संघांनी घेतले, परंतु कुठेतरी नक्कीच थोडेसे पर्सेंटेज कमी पडले कुठेतरी असं म्हणायला हरकत नाहीये. आई कुर्लाई कशीच संघाचे, कारण बॉलिंग मध्ये कुठेतरी विकनेस मात्र पाहायला मिळाले. थोडीशी बॉडी लँग्वेज मात्र निगेटिव्ह पाहायला मिळाली. आता मात्र 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. या षटकामध्ये नारायणने कुठेतरी नक्कीच चांगली गोलंदाजी केली नो डाऊट, परंतु इथून सुद्धा धावा रोखल्या जाऊ शकतात, तो आत्मविश्वास ठेवावा लागणार आहे. ज्यासाठी 5 धावांची गरज आहे. आणि इथे मात्र फटका लॉंग ऑनला नक्कीच जे सुटला जातोय, कॅच मात्र ड्रॉप झालाय. एक धाव येताना पाहायला मिळते. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग अँड 4 रन्स रिक्वायर्ड टू विन हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. सौरभ मात्र नक्कीच एक 38 धावांची जबरदस्त इनिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे विजयासाठी. मावडी चषक 2024 आपण पाहतो आजचा दुसरा दिवस. षटकातील पहिल्या चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला मात्र नक्कीच पुलचा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला चेंडू मात्र निघून जातोय आणि नक्कीच विजयाच्या धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जय बजरंग शिरगाव संघ. या ठिकाणी नक्कीच आपण पाहू शकतायत बाजी मारलंय. या ठिकाणी मेहनतीचं फल मात्र नक्कीच मिळालंय आणि सेलिब्रेशन आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन मोमेंट्स मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला कशीच संघाचं सुद्धा मात्र कौतुक करावं लागणार आहे. शेवटपर्यंत मात्र नक्कीच या ठिकाणी टफ दिलं, परंतु अखेरकार मात्र विजयाचा मात्र नक्कीच डंका वाजला, तो म्हणजेच जय बजरंग शिरगाव संघाच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टू कशीच संघ. पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील.